क्रिकेट रसिक हो, नमस्कार. हिंदी चित्रपटसृष्टीतलं एका चित्रपटातला एक डायलॉग आहे, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि जीतकर हारने वाले को भारतीय क्रिकेट की टीम कहते हैं. किंवा आपल्या इतिहासात गडाला पण सिंह गेला, अत्यंत सगळ्यांच्या काळजाचा घट्ट असलेला हा धडा सांगण्याचं हे तात्पर्य इतकंच की भारतीय संघाने श्रीलंकेत बऱ्याच वर्षानंतर मालिका जिंकली. मात्र मालिका जिंकूनही भारत आपल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेच्या गणितात सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे हा विजय मिळूनही भारतीय संघाला किंवा भारतीय चाहत्यांच्या मनात खंत आहे, दुःख आहे. नमस्कार. खरं तर या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसापासून छान वर्चस्व मिळालं होतं. चौथ्या दिवशी श्रीलंकन संघाचे 6 गडी गेले होते. त्यांच्याकडे केवळ 16 धावांची आघाडी होती आणि असं वाटलं होतं, कारण जनरली आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या आणि 5व्या दिवशी गोलंदाजाचं वर्चस्व असतं. मात्र यावेळेस संपूर्ण चित्रच पालटलं आणि सोनल दिनुशा यांनी ऑलमोस्ट दोन्ही डावात मिळून 9 तासाहून अधिक वेळ, 9 तास, फार कौतुकाचा विषय बरं का. आपण सोनल दिनुशावर बोलूच. आजचं क्रिकेट झटपट क्रिकेट आहे, फास्ट फूडसारखं आहे, जंक फूडसारखं क्रिकेट आहे. अशा काळात एखादा फलंदाज, आणि तोही नौखा, त्याची दुसरीच टेस्ट होती, तळाच्या फलंदाजाला घेऊन तब्बल 400हून अधिक चेंडू खेळतो दुसऱ्या डावात. हॅट्स ऑफ. त्यांनी भारतीय चाहत्यांना, भारतीय संघाला निराश केलं. त्याच्यामुळे तो आपल्यासाठी आत्ता व्हिलन जरी असला तरी श्रीलंकेसाठी तो नायक आहे. सोनल दिनुशाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. भारतीय संघाला एकूणच या कसोटीत 4 दिवस आघाडीवर असूनही आपलं यशाचा आलेख कायम टिकवता आला नाही. अर्थात खेळपट्टी फलंदाजाला धार्जिन झालीच होती, ते आधीपासूनच सगळ्यांनी म्हणजे माहिती होतं सगळ्यांना. पण तरीही भारतीय संघातल्या मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, सारांश जैनचं तर पहिल्या कसोटीतून कुणाला जज करू नये, पण एकूणच असं वाटतं की तो काय पुन्हा भारतासाठी फार क्रिकेट खेळ असं काही मला वाटत नाही. भारतीय संघाला शेवटचे 4 गडी बाद करण्यात अपयशच आलं आणि लंचनंतर तर भारतीय संघाने जणू काही आपण कसोटी जिंकणार नाही असंच ठरवून खेळ केला आणि तिथंच भारतीय संघाचा घात झाला. खरं तर शुभमन गिलबद्दल खूप काही बोललं जातं. फलंदाज म्हणून तो चांगला असेलही, या दोन्ही कसोटीत त्याला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही मान्य असलं तरी कर्णधार झाल्यापासून त्याने फलंदाजीत चांगलं सातत्य ठेवलं आहे. पण कर्णधार म्हणून त्याला अजून तितका स्वतःचा प्रभाव पाडता आला नाही, हेही नखळ सत्य आहे. कदाचित यामुळेच रवींद्र जाडेजासारखा म्हणजे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू ऑन कॅमेरा म्हणतो की भारतीय संघाच्या टीम मॅनेजमेंटला माझ्यावर विश्वास नाही. भारतीय संघाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर, जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये अग्र क्रमांकावर असलेला खेळाडू जर असं म्हणत असेल तर नक्कीच संशयाला कारण मिळतं. एकूणच ही कसोटी भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक गेली. खरं तर भारताने श्रीलंकेत हरवलं, हा एक मोठा भीमपराक्रम आहे. पण भारतीय संघाने आधीच स्वतःच्या हाताने न्यूझीलंड विरुद्ध 3-0, आफ्रिकेविरुद्ध 2-0 असं मालिका हरून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. आणि त्या पडलेल्या धोंड्यामुळं तिथं जो खड्डा झाला तो आणखीनच मोठा खड्डा झाला आणि भारतीय संघ त्या खड्ड्यात आता नारड्यापर्यंत अडकला. आता इथून पुढचं गणित प्रचंड अवघड आहे आणि यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचं आहे आणि ऑस्ट्रेलियाला आपल्याला 4-0 हरवायचं आहे. क्रिकेट खेळ हा चमत्काराचा असला तरी ऑस्ट्रेलियाला 4-0 हरवणं हे म्हणजे जरा जास्तच दिवास्वप्न आहे. पण कसोटी क्रिकेट जर जिवंत असेल तर ते अशाच चमत्कारामुळे, लेट अस होप फॉर द मिरॅकल आपण असं म्हणू शकतो. भारतीय संघासाठी देवदत्त पडिक्कलने अत्यंत सुंदर कामगिरी केली. त्याला ऐनवेळेस संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे देवदत्त पडिक्कलने दाखवून दिलं. मानव सुतारने पण चांगलीच कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णाने चांगली कामगिरी. तुलनेने मोहम्मद सिराज बुमरानंतरचा सिनियर गोलंदाज असताना त्याला
फारशी कामगिरी चांगली करता नाही आली. आणि रवींद्र जडेजा जरी कॅमेऱ्यासमोर काही म्हणलं असेल तर रवींद्र जडेजानेही स्वतःच्या मागच्या काही कसोटीतल्या कारकिर्दीचं अवलोकन करावं, म्हणजे त्याला कळेल की तो संघासाठी कितपत योगदान देतो आहे. आता रवींद्र जडेजालाही सध्या कदाचित बहुतेक असं टाटा बाय बाय खतम म्हणायची वेळ आलेली आहे असं दुर्दैवाने आत्ता तरी म्हणावं लागतं. आपण आता सोनल दिनशाकडे वळू. भारतीय संघाला आज नाही, मला क्रिकेट कळतं तेव्हापासून काही लोकांना फक्त भारतीय संघालाच छळण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी किंवा भारतीय संघाला ते डोईजड होतात असं चित्र. मी तुम्हाला उदाहरणादाखल काही नाव सांगतो, त्यांना वर्ल्ड क्रिकेटमध्ये तुम्ही पुन्हा कधी ऐकलेलं नसेल. पाकिस्तानचा एजाज फकी. भारतीय संघ माझ्या देशात इम्रान खान विरुद्ध खेळत असताना जिंकण्याच्या मार्गावर होता. हे एजाज फकीला लिटरली नशिबाने संधी मिळाली. जावेद मिर्झाला काहीतरी जखम झाली होती, दुखापत झाली, तो आला, त्याने शतक केलं. दुसऱ्या डावात काही विकेट घेतल्या आणि ती कसोटी अनिर्णित केली. ग्रॅहम फॉवलर, अँडी फ्लॉवर, त्यातला अँडी फ्लॉवर जरा बरा होता, पण ग्रॅहम फॉवलर भारताविरुद्ध कायमच खेळायचा. आत्ताच्या काळातला सॅम करन, श्रीलंकेचा अजिंठा मेंडिस, असे हवा करून ठेवतात ना भारतीय लोक एखाद्या खेळाडूचा. डग्लस मर्लियर, ह्या लोकांनी दुसऱ्या देशाविरुद्ध तशी कामगिरी केली का तुम्ही मला आवर्जून कॉमेंटमध्ये सांगा, मलाही आवडेल. म्हणजे मलाही कळेल मी अभ्यासपूर्णच बोलतो आहे का हवेत गोळीबार करतो आहे. आता सेम ह्या सोनल दिनशांनी केलं. त्या सोनल दिनशाला यापूर्वी काहीच करता नव्हतं. त्यांनी 3 कसोटीत 2 शतक, म्हणजे एक कसोटीतलं 2 शतक केले 2 डावात, आणि जे की त्यांच्यासाठी तो सामना ड्रॉ नाही आहे. श्रीलंकेने ऑलमोस्ट तो सामना नैतिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या जिंकला आहे. अर्थात या गोष्टीला क्रिकेटच्या इतिहासात जरी स्थान नसलं तर क्रिकेट रसिकांच्या मनातल्या इतिहासात या गोष्टीला नक्कीच स्थान असतं. आणि आता मला माहिती नाही सोनल दिनशा या इतर धूमकेतूसारखा राहील का, तो खरोखरच महान कसोटी प्लेअर होऊ शकतो. आणि मी खरं सांगू का, म्हणजे कदाचित तुम्हाला ती खेळ आवडली का नाही हा तुमचं चॉईस आहे, प्रत्येकाचा. पण जर त्यांनी जी या पद्धतीत खेळी केली ना, कसोटी क्रिकेटला साजेशी खेळी केली, आणि कसोटी क्रिकेटला अशा लोकांची खरोखरच गरज आहे. बघा तुम्ही आजही अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे रिटायर झाल्यानंतरसुद्धा लोकांना त्यांची कमी भासते. राहुल द्रविड, जुन्या काळातला महेंद्र अमानाथ, हे खेळपट्टीवर नांगर टाकायचे. अर्थात तेव्हा ते खेळपट्ट्या नांगर टाकण्यापेक्षा किंवा अनिर्णित अवस्थेकडे जाण्यासाठीच जास्त असायचं हल्ली. आणि खास करून भारतीय क्रिकेटला कसोटी मालिका निर्णायक करायची सवय लावली दादा गांगुली यांनी, म्हणजेच आपला सौरभ गांगुली. सौरभ गांगुलीनी भारतीय संघाला वी कॅन विन इन फॉरेन कंट्री ऑल्सो हे ब्रीदवाक्य मनात बिंबवलं. दादाने ते करून दाखवलं. आणि त्यानंतर सगळं महेंद्रसिंग धोनीला आयतं जरी मिळालं असं म्हटलं असलं तरी महेंद्रसिंग धोनीनेसुद्धा आपल्या कर्णधार पदाने जगाला प्रभावित केलं. त्यामुळं ते मान्यच करावं लागेल. आणि विराट कोहलीनी, म्हणजे दादाने रचला पाया, धोनी कोहली झाले कळस असं म्हणता येईल. भारतीय क्रिकेटला जे सोनेरी दिवस आले कसोटी क्रिकेटला खास करून, आता रोहित शर्माने सुद्धा बऱ्यापैकी सातत्य ठेवलं होतं, पण अगदी रोहित शर्माच्या शेवटच्या टप्प्यात गौतम गंभीरचं आगमन झालं. कधी कधी काही गोष्टी आपल्या आवाक्याच्या किंवा आपल्या आकलनाच्या बाहेर असतात. गंभीरने T20 फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाला बऱ्यापैकी यश मिळवून दिलं असलं तरी कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मॅटमधलं भारतीय संघाचं अवमूल्यन मनाला खूप त्रास देणारा आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओत हा उल्लेख आवर्जून असतो. आणि ती जी काही घसरण सुरू झाली, आता ही मालिका जिंकल्याने कदाचित, म्हणजे पण माझ्या दृष्टीने हा मालिका विजय नाही. एक क्रिकेट रसिक म्हणून मी बोलत असतो. मी नेहमीच म्हणतो मी क्रिकेट पंडित नाही, मी क्रिकेटचं ज्ञानी नाही. मला क्रिकेटचं फारसं, म्हणजे ऑनेस्टली त्यात काय उगाच नाटकी म्हणा नाही, पण हे सत्यच आहे. मी काही क्रिकेट अभ्यासक नाही, पण मी क्रिकेट प्रेमी आहे. मी वयाच्या 7व्या-8व्या वर्षात मला क्रिकेटची प्रचंड आवड लागली. आणि त्या आवडीतूनच माझं जे काही बोलण्याला तुमच्यासमोर मांडण्याचं धाडस होतं ते ऑल फ्रॉम दॅट. तर एकूणच हा मालिका विजय भारतीय संघासाठी निराशाजनक आहे. आणि यातून यशस्वी जयस्वालनीसुद्धा काही धडा घ्यायला हवा. क्रिकेटमध्ये फक्त आक्रमकता, मग ते देहबोलीचे असो किंवा फलंदाजीतले असो,
फार प्रत्येक वेळेस गरजेची असते असं नाही. अर्थात ते खूप लहान मुलं आहेत, त्यामुळे ते चुकीतून धडा घेतील. आणि आपण नेहमीच म्हणतो क्रिकेट हा चमत्काराचा खेळ आहे, की आगामी काळात भारतीय संघाने तसाच चमत्कार करावा. युवा शुभमन गिलला नशिबाने या चमत्काराने साथ द्यावी आणि भारतीय संघ WTCच्या फायनलमध्ये जाऊन भारतीय संघाने मागच्या काही दिवसात जे अपयश भोगलं त्या अपयशावर एक मलमपट्टी लावणारं विश्वविजेतेपद जिंकून द्यावं, इतकीच क्रिकेट देवतेकडं प्रार्थना. माझं पिंपरी चिंचवड चॅनेलवर आपलं प्रेम असंच अबाधित राहू द्या. तुमच्या सर्वांच्या कृपेने आपलं चॅनेलची आणि आपल्या पोर्टलची वाटचाल खूप कौतुकास्पद आहे. याचं सगळं श्रेय विनम्रपणे फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच. यात माझा कुठलाही मोठेपणा नाही. मी वारंवार सांगतो, मी जे बोलतो ते मनापासून बोलतो. मी काय अभिनेता नाही. मी अभिनय करायचा प्रयत्न केला तर दिग्दर्शकाने मला हात जोडून विनंती केली की दादा तुम्ही पुन्हा इकडे येऊ नका. त्यामुळे मी जे बोलतो ते मनापासून बोलतो, काळजीतून बोलतो. पण मला तुमच्या प्रेमाची नितांत गरज आहे. आपल्या चॅनेलला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा, जेणेकरून माझं पिंपरी चिंचवडची विश्वासार्हता आणि लोकप्रियता आणखीन वाढेल आणि तुमच्या मनातल्या तुमच्या सर्व बातम्या मी तुमच्यापर्यंत योग्यरित्या, योग्य शब्दात, योग्य वेळेत मांडू शकेल. इतकीच तुमच्याकडं हक्काची मागणी. धन्यवाद.